तिसऱ्या जगाचे सेनापती चाचा नेहरू 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. पालकांमध्ये रमणारे, मुलांमध्ये फुले शोधणारे जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हिंदुस्थान स्वतंत्र झाला, जगामध्ये कोहराम माजला होता. दुसऱ्या महायुद्धाने जग सरळ 3 भागांत विभागले गेले. मित्र राष्ट्र एका बाजूला तर जर्मनी, इटली, फ्रान्स यांचा दुसरा गट दुसऱ्या बाजूला. जगातील बहुसंख्य उरलेले देश त्यांना कोणी वाली नव्हता. त्यांच्या संघटनेचे नेतृत्व हिंदुस्थानचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्या गटाला तिसरे जग असे गोंडस नाव देण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांचे आयुष्य जेमतेम राहिले नाही, तर कोरिया, इराण, तुर्कस्तान, इस्रायल असे जवळपास 250 पुढारलेले देश तिसऱ्या जगाचे सदस्य होते. त्यांनी जर एक कायमच एकोपा ठेवला असता तर G8 म्हणून कायम बोंबा मारणाऱ्यांचा बाजार उठला असता. हिंदुस्थानकडे अणुबॉम्ब आहेत, तरी त्यांना महासत्तेत घेता येत नाही, कारण प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. पाकिस्तानात आगपेटी बनविली जात नाही, मात्र अणुबॉम्ब बनविले जातात. पाकिस्तानचा जनकच मूळतः हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानमध्ये नेहरूंनी जे काम करून ठेवले आहे, आताच्या खादाडांना करण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल. अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, इंग्लंड यांना हुजरे करण्यापेक्षा तिसऱ्या जगाचे कोरिया, इराण, तुर्कस्तान, इस्रायल यांना चार्ज केले तर महासत्तांची झोप उठू शकते. गोरगरीब कामगारांचे भविष्य महासत्ता आपल्या लहरी स्वभावाने लिहू शकत नाही. वस्तूंच्या किमती, पगार, सवलती ते ठरवू शकत नाही. राजकारण्यांच्या याच बिनडोकपणामुळे हिंदुस्थान सोन्याची चिडी आज कंगाल होत गेला आहे. तिसरे जग जर मजबूतीने उभे राहिले असते तर जगाचे नेतृत्व आज रोजी हिंदुस्थानने केले असते. आपल्याच क्रिकेट संघासारखी आपली व पाकिस्तानच्या संघासारखी पाकिस्तानची हालत झाली आहे. उघडे नागडे दोन्ही शेजारी कुडकुडून मारतायत. नेहरूंच्या काळात जे गोधडीतही नव्हते तेच आज नेहरूंवर बोलतात. नेहरू, गांधी, शास्त्री यांनी उद्योग, बँका सरकारी बनविले, तर मोदीजींनी 10 वर्षातच सर्व दान म्हणून अदानीला दिले. अदानींकडून लोकांना किती रोजगार मिळतो. जवाहरलाल नेहरू यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने त्यांना आदरांजली. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.